हॅलो, हाय. आज मी बनवते आमच्या ॲनिव्हर्सरीचा असा ओरिओ चॉकलेट बिस्किट केक. सो त्यासाठी बघा मी ओरिओ बिस्किट घेतलेत. 2 पुढे ओरिओचे बिस्किटं घेतलेत मी. त्यातली क्रीम एका साईडला काढले आणि बिस्किट एका साईडला काढले. सो बिस्किटाची मी ग्राइंड करून घेतलेत मिक्सरला. त्याच्यामध्येच पिठी साखर टाकली आहे. अर्धा कप जसं जसं लागेल तसं असं त्याच्याप्रमाणे रूम टेम्परेचरचं ना दूध टाकलं आहे. नंतर तो मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये जो 6 रुपयाचा इनोचा पॅकेट भेटतो तो टाकला आहे. त्याच्यावर थोडंसं दूधच टाकलं आहे आणि मिक्स करून घेतले. बघा अशा प्रकारे थिक म्हणजे एकदम जसं पाहिजे आपल्याला कन्सिस्टन्सी त्याच्याप्रमाणे येण्यासाठी जसं फक्त हलवून घ्यायचं आहे, खूप मेल्ट करून द्यायचं आहे. नंतर मग ज्या भांड्यामध्ये मी केक बनवायचं आहे त्या भांड्याला पूर्ण असं तेल लावलं, त्याच्यावरती बटर पेपर लावला आणि परत तेल लावलं आहे आणि एका साईडला कढई गरम करायला ठेवली होती, म्हणजे प्रीहीट करायला ठेवली होती 10 ते 15 मिनिटांसाठी आणि ती खूप छान अशी प्रीहीट झाली. नंतर मग ते 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करायला ठेवलं कढईमध्ये. सो खूप छान असं झालं बघा. सुरी इझिली वरती आली आणि मेल्ट पण करून घेतले मी चॉकलेट्स आणि क्रीम त्यात बटर टाकून. बघा अशा प्रकारे खूप छान असा इझिली निघालाय बाहेर तो. आणि वरून बटर पेपर काढला ना तर असंच वाटत होतं की असंच खाऊ, पण मी तो कट करणार आहे मध्ये, कारण की तो कट कशाने करणार आहे, सुरीने कट नाही केलं आहे. बघा मी दोऱ्याने कट केले आणि प्रॉपर असा कट झाला. त्याच्या आतमधले काहीही बाहेर आलं नाही, काही नाही आहे. सो जो मध्ये भाग आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मी शुगर सिरम टाकले, म्हणजे काय केलं आहे शुगर आणि पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि जे आपण बिस्किटामधली क्रीम साईडला काढून ठेवली होती ना ती त्याच्यामध्ये टाकले आणि सर्व पसरवून घेतले, म्हणजे एकसारखी करून घेतली. त्याच्यावरती जो भाग बाजूला काढला होता त्याच्यामध्ये ठेवला आहे आणि आपण जे चॉकलेट मेल्ट करून घेतले होते दूध आणि बटरमध्ये ते त्याच्यावरती टाकूया. आणि बाजूनी ना असं गुड्डे केक मी क्रश करून घेतले आणि साईडून टाकले आणि जो ओरिओ बिस्किट उभे करून ठेवलेत. अरे बापरे, ओ माय गॉड, इतका तो छान झाला होता ना ओरिओ क्रीमी चॉकलेट केक की काय सांगू. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि सुरीने मध्ये कट नका करू, दोऱ्याने कट करा, प्रॉपर असं कट होतो. बघा अशा प्रकारे ना क्रीम लावून त्याच्यावरती तो भाग ठेवला आहे आणि परत त्याच्यावरती चॉकलेट केक ठेवला आहे आणि खूप छान असं झालेलं. आमचा ॲनिव्हर्सरी केक मी घरीच बनवला. खूप जास्त खात नाही, फक्त अक्षितने कधी खाल्लं तर खातो, नाही तर आम्ही खात नाही एवढं गोड जास्त. त्याच्यामुळे ना हा चॉकलेट केक घरीच बनवला आणि खूप छान झालं. आणि केक सेलिब्रेशन झाल्यानंतर ना आम्ही स्वामींच्या मठात गेलो, गणेश मंदिरामध्ये गेलो आणि बाहेरच आमचा जेवण झालं. आणि आम्ही आज खाल्लं होतं ना खूप छान असं ना क्रॅब लॉलीपॉप, खूप छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा कुठेही कोणत्याही नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती. बघा अशा प्रकारे खूप छान असा केक झालेला. असा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.